सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापुर बेट, सोलापूर। कर्नाटकच्या राजधानीत पती पत्नी मधील वादाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। येथे एका अभियंता पतीने पत्नी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत। पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीने त्याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी 5,000 रुपये मागितले। तसेच त्याने असा दावा केला आहे की पत्नी त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करते। पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पतीने म्हटले आहे की त्याचे आणि पत्नीचे ऑगस्ट 2022 मध्ये लग्न झाले। लग्नानंतर पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिला। जेव्हा पतीने याविषयी विचारणा केली तेव्हा पत्नीने स्पष्ट शब्दात सांगितले की तिला मुले नको आहेत। तसेच सुरक्षित लैंगिक संबंधासाठीही तिने नकार दिला आणि त्याच्यासमोर 5,000 रुपयांची मागणी केली। पतीच्या म्हणण्यानुसार घरगुती वाद वाढू लागल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव सहन करावा लागला। तो वर्क फ्रॉम होम करत असताना पत्नी त्याच्या ऑनलाईन मीटिंग दरम्यान समोर येऊन नाचायची आणि मोठ्याने भांडायची, त्यामुळे त्याला आपल्या नोकरीवरही परिणाम सहन करावा लागला। पतीने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की जेव्हा त्याने घटस्फोटाची मागणी केली तेव्हा पत्नीने परस्पर संमतीचे घटस्फोट देण्यासाठी 45 लाख रुपयांची मागणी केली। त्याने पत्नीवर ब्लॅकमेलिंग आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत। पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीने त्याला धमकी दिली होती की जर त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ती आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार धरेल। या प्रकरणातून पतीने पत्नीवर गुप्तांगावर हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला आहे। तसेच पत्नी आणि तिच्या पालकांनी घर खरेदीसाठी मोठ्या रकमेची मागणी केली असल्याचा दावा देखील केला आहे। दरम्यान या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीची चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान पत्नीने सांगितले की तिला आपल्या पतीसोबत राहायचे नाही कारण त्यांच्या विचारांमध्ये तफावत आहे। कर्नाटक पती पत्नीच्या वादामुळे आत्महत्यांच्या घटनाही वाढत आहेत। 28 जानेवारी रोजी हुबळी येथे पत्नीच्या छळाला कंटाळून पीटर नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती। तसेच नरभवी भागात एका व्यक्तीने घटस्फोटाची याचिका मागे घेण्यास पत्नीने नकार दिल्याने स्वतःला पेटवून घेतले। याशिवाय बेंगळुरूमध्येच टेक कर्मचारी अतुल सुभाष याने पत्नीने घटस्फोटासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या वाढत्या घटनांमुळे वैवाहिक जीवनातील तणाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांवर चर्चा सुरू झाली आहे। पोलीस या सर्व घटनांचा तपास करत असून पुढील चौकशीनंतर सत्य समोर येण्याची शक्यता आहे। जागतिक महिला दिनानिमित्त लुनिया ईव्ही हब कडून गाडी शिका मोफत व तसेच मोफत नाव नोंदणी। प्रशिक्षण केल्यानंतर महिलांसाठी विशेष ऑफर। हे ऑफर 20 मार्च 2025 पर्यंत। तर आजच भेट द्या लुनिया ईव्ही हबला। पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। संपर्क क्रमांक 9309857930। दुसरा क्रमांक 7507886648।